हॅलो हॅलो हॅलो. जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभा विटेवरी Thank you.
धर्माचे पालन धर्माचे पालन
पालन धर्माचे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाडानी एकतेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील असून या अभंगातून आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. काय उपदेश करतात? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करा. आपण ज्या धर्मात आपला जन्म झाला, आपण त्या धर्मात वाढलो, त्या आपल्या धर्माचं पालन करा, त्याचा प्रचार प्रसार करा. आपल्याला काम काय सांगितलं आहे? हेचे आम्हा करणे काम.
बीज वाढवावे नाम. आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये जर तुमची कोण विवंचना करत असेल, तुम्हाला काही बोलत असेल, आता अलीकडे निघालेला आहे बघा, कोण बी उठलं की वारकऱ्यावर म्हणजे बोध कराले, म्हणजे ह्यांच्यामुळं असं व्हायलंय तसं व्हायलंय. तसं जर कोण बोललं तुमच्याकडं आरेकारे केलं तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे. तर त्यावेळेला आपण आपल्या ज्ञानाच्या ह्याच्यातून त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि नाही भेड भार तुका म्हणे साना थोर. मग त्यामध्ये तो कुण्या पातळीचा आहे, उच्च आहे किंवा लहान आहे याचा विचार करायचा नाही. त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी द्यायचं. हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, असा उपदेश आपल्याला या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे. मग आता धर्म कोणता, त्याचं पालन कसं करायचं, कोणतं बीज वाढवायचं, हे आपण उरलेल्या वेळेमध्ये पाहू. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा: पुण्यपावन गंधोरा नगरीमध्ये चालत असलेला हा भागवत पारायण कैलासवासी धनाजी मुसळे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मामा मुसळे यांनी आपल्या श्रोते मंडळीच्या काहीतरी कानावर पडावं, काहीतरी आपल्याला त्याच्यातून ज्ञानाचा बोध व्हावा, याच्यासाठी काय ठिकाणी 1 दिवसाचे कीर्तन असते, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, परंतु त्यांनी 7 दिवसाची भागवत कथा ठेवली. कशामुळे तर आपल्या कर्तव्याचं पालन, आपलं काय तर देणं आहे हे त्यांच्या कृतीतून दिसतंय. मग ही अशी कामं कुणाच्याही हातून होत नाहीत. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग त्याच्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत लागते, पुण्य लागते, त्याच्याशिवाय अशी कामं होत नाहीत. तशी बुद्धी त्यांना पांडुरंग परमात्म्याने घातली आणि त्यांनी हा 7 दिवसाचा कथा पारायणाचा सोहळा या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि या सोहळ्याची आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा या सर्व भजनी मंडळाच्या तर्फे, मामातर्फे माझ्याकडे आलेली आहे. माझी काही पात्रता नाही, अभ्यास नाही, पण कसं तर बोलिले लेपुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. याने यानं जे काही मोडके तोडके 4 शब्द असतील ते तुम्ही शांतपणे ऐका. कीर्तन जास्त वेळ करायचं नाही आपल्याला. कीर्तन 10ला बी उभारलं तर 11ला संपलं पाहिजे आणि 11ला बी उभारलं तर 11ला, हा नियम आहे आपला. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करू. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म कोणता आपला? सांगा, धर्म कोणता आपला? सनातन धर्म. आता आपल्यात कसं झालं माहिती आहे का, धर्म म्हणले की तिथं वेगवेगळ्या जाती आल्या. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन, ख्रिश्चन, अशा वेगवेगळ्या जातीमध्ये हा सर्व समाज विखुरला गेला. पण ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे? धर्म म्हणजे काय, धर्माचं पालन करणे म्हणजे काय? तर आपण जे सहज कर्मे करतो, ते सहज कर्मे आपण जे दररोज उठणं म्हणा, आपापले जे कामधंदा आहे, देवाचं पूजन आहे, आंघोळ करणे, आपली शेतातली कामं करणे, जनावरांना पाणी वैरण करणे, हे सहज आपलं म्हणजे रोज न कळता घडणारं हे काम आहे आपलं. म्हणजे सहज जी कर्मे आपल्या हातून होतात ती आपण केली पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन म्हणजे आपल्या धर्माचा गौरव करायचा आणि दुसऱ्याच्या धर्माला असं म्हणायचं असं नाही. पण संतांनी हा धर्म कसा सांगितलेला आहे? यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयाचा वेदशास्त्री. या वारकरी संप्रदायामध्ये असा कोणता धर्म नाही की ते धर्माचे याच्यामध्ये नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. याच्यामध्ये आपल्याला तुकोबारायाने सांगितलेलं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे त्या सांगून मजपाशी. अत्यंजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनीय भेदू हरीचे ठाई. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावे जाण विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयाचा वेदशास्त्री. हा निर्णय वेदशास्त्रामध्ये आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. देवाची भक्ती करायला आपल्याला कोणताही आपली अमुक जात आहे, अमुक धर्म आहे पाहायची गरज नाही. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य आहे, त्याचं पालन आपण केलं पाहिजे. मग धर्माचं पालन नाही केलं तर काय होते? आपल्या धर्माचं जर आपण आचरण नाही केलं
तर दुसऱ्या धर्माचं वर्चस्व वाढू लागते. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचा जर ऱ्हास व्हायला लागला, धर्म बुडाला म्हणजे अधर्माचा वाढ होऊ लागली, तर त्या टायमाला संत म्हणतात धर्म रक्षावया धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळीले किती एक. मग धर्माचं रक्षण करायला देव येतंय, पण आपल्याला धर्माचं रक्षण करायची गरज नाही, आपल्याला धर्म टिकवायची गरज आहे. कारण आपण जर आपल्या धर्मानुसार वर्तन केलं तरच ते टिकणार आहे. आता धर्माचे एक उदाहरण घ्या. आता आपले कसं आहे, आपल्या वाडवडिलांनी परमार्थ केला, त्यांची पुन्हा त्यांच्या मुलांनी केला, त्यांच्या मुलानंतर त्यांच्या मुलांनी केला, असा वाढत गेला. मग हे केव्हा होतंय? पहिल्यापासूनच जर त्याच्यामध्ये आपण त्याचं धर्माचं पालन करत असू. म्हणजे लहान मूल आपल्या घरामध्ये जे काही दररोजचं चालतं त्याला शिकवायची गरज नाही. जे रोजच्या व्यवहारामध्ये चालू आहे त्याच्यातून तो ज्ञान घेतो. त्याला शिव्या द्यायला कोण शिकवले का? नाही. मग शिकवल्याशिवाय त्याला गोष्ट आली आहे का? न कळत आपल्या घरामध्ये आपल्या तोंडून शिवी जाते वगैरे, ते आत्मसात करतं. त्याचप्रमाणे जर आपण घरामध्ये रोज दररोज हरिपाठ, काकडा, भजन, सकाळ सकाळी देवाची पूजा, तुळशीच्या प्रदक्षिणा, असं जर आपल्या घरामध्ये त्याचा स्वरूप असलं तर त्या पुढच्या पिढीवर पडणारा परिणाम सुद्धा हा फलदायकच असतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग जसं आपण देईल तसं ते वाढतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, धर्माचं रक्षण करायला जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा स्वतः देव अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतधानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यः. धर्माचं रक्षण करायला देव खंबीर आहे, पण आपण त्याचं पालन केलं पाहिजे. मग या अभंगामधून आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय तोच उपदेश करतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग धर्माचं पालन आपण कृतीमधून दाखवलं पाहिजे का अंतकरणामधून दाखवलं पाहिजे? आता कसं झालंय, दिखावा आणि आपल्याला जे आवडतंय ते ऐकण्याची आपल्याला सवय झाली आहे. त्याच्यामुळे ही सगळीकडे पसारा पसरलेला आहे. जे सांगायचं आहे संतांनी आपल्याला सांगण्यासाठी एवढा गाथा दिलेला आहे. भगवद्गीता दिलेली आहे, भागवत दिलेला आहे, एकनाथी भागवत, हरिपाठ, काकडा, अभंग. याच्यातला सार ऐकायचं म्हणलं की आपल्याला काम आपली उठते, ते आपल्या बोकांडी झोप लागते. ती झोपेला वरदानच आहे. म्हणजे जिथे कीर्तन चालू असेल तिथं ते मानगुटीवर जाऊन बसायचं. मग आपण आपलं हित आपल्याला कळत नाही. मग आता बाजारात भाजीपाला विकणारा कसं करतो, जसं गिराईक तसा माल. मग आपण आपली योग्यता कुठे ठेवायची आहे ती आपल्या हातात आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी जे काम करायचं आहे तेच केलं पाहिजे. मग आता ही वारकरा संप्रदायामध्ये काय कोण घुसखोर आले म्हणते, कोण काय म्हणते, ही त्या जी म्हणते ती आणि ज्यांनी काय ती काय थोडं काय वर्तन केलेलं आहे त्यांच्या मागे जाऊन बघा. त्यांच्या कुळामध्ये कोण मागे कीर्तन भजन केलं होतं का, काय केलं का, त्याचा इतिहास बघा. काही आदरटीत झालेला महाराज. आणि ही जेवढं काही बी झालेलं आहे आपल्या फळ परंपरेत, असा एकही महाराज दाखवा की त्याचं नाव असले म्हणजे कुटाण्यामध्ये आहे. कारण इथे दुसरं काही चालतच नाही. ज्या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे तिथं आपण येऊन चिंतनच करायचं आहे. म्हणून आपण आपली योग्यता वक्त्यासमोर ठेवली पाहिजे तशी. मग आता कोणता बी महाराज आपल्या गावात येऊ द्या, हसवाहसवीचं जास्त सांगत नाही. कारण काय, तर फळावरचं गाव आहे, तिथं चलत नाही तसं. मग तसा आपला भाव आपण निर्मळ ठेवला पाहिजे. मग धर्माचं पालन आपण स्वतः केलं तर मग पुढे त्याचा धर्म वाढत जाईल आणि आपला धर्म हा बळकट होईल. मग हे जर करायचं असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. उगं नसताना त्याने येते म्हणून आपण जायचं कथेला. संतुमावानी कथा ठेवली ती वर, चला निवांत जेवण आहे, कथा ऐकायचं. तसं नाही, आपल्या मनातून आपल्याला ती भावना तयार झाली पाहिजे. आता इथे जी कथा चालू आहे, आता मी बी काय पहिल्या दिवसापासून नाही, मी बी आजच आलो डायरेक्ट. पण पहिल्या दिवसापासून त्या कथेमध्ये काय भाग चालू आहे, कुठलं वर्णन आले, ती कथा सांगताना म्हणजे आपल्या डोळ्यासमोर तो क्षण उभा राहायला पाहिजे. अशा प्रकारे ती आपण कथा ऐकली पाहिजे. नसना उगे बसून इथं मोबाईल डवळत कुठं काय कर असलं करायचं नाही. कारण श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे.
भक्ती, कीर्तन भक्ती. म्हणून आपण ऐकताना सुद्धा आपलं मन एकाग्र करून, चित्त एकाग्र करून ते श्रवण केलं पाहिजे. मग धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असेल, सकाळ सकाळी उठल्या उठल्या त्याला पाणी घालून त्याची प्रदक्षिणा मारावी, देवाचं नामस्मरण करावं, मंदिरात पाया पडण्यासाठी जावं. मग आपण जर ही कृती केली तर मग आपली लहान मुलं सुद्धा सोबत आपल्या येतात. मग आपण जे करतो तेच आपल्या मागच्या मुलांना वळण लागतं. आता बाप्पा रोज दर्शनाला जाते ते खाली, त्यांचा नातू सोबत जाते, त्यांच्या सगळ्या रामराम करते. मग तसं वळण लागते का नाही? रामराम तेवढ्या बारक्या वयात रामराम करणं म्हणजे राम राम मुखातून आले का नाही त्याच्या? मग तसं आपण केलं तर मागच्याला वळण लागते. म्हणून आपण आपलं हित कशात आहे ते पाहिलं पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून साधू संतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे तेच आपण केलं पाहिजे. मग आपल्याला ते करा म्हणून सांगण्याची गरज पडाली आहे. मग धर्म आपला बुडल म्हणा, काय होईल हे पाहण्यासाठी संत येणार आहे ते, कारण त्यांच्या मुखातून आलेला आहे. आपली ज्ञानेश्वरीवरही तेवढी श्रद्धा आहे, गाथ्यावरही तेवढी श्रद्धा आहे, आणि हा श्लोक तर स्वतः भगवंताच्या मुखातून आलेला आहे. म्हणजे ते त्यांच्या मुखातून येते, म्हणजे ते धर्माची जेव्हा बी हानी होईल तेव्हा ते धर्म वाचवण्याकरता ते जन्म घेतील. मग धर्माचं पालन धर्माचे रक्षण करण्याची आपल्याकडे जबाबदारी नाही, आपल्याकडे पालन करण्याची जबाबदारी आहे. म्हणून आपण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन कसं करायचं? कोण आपल्याला काय कीर्तन भजन करतोच रे, काय आहे त्याच्यात? जाऊन उगं टाळ कुटाचं काय काय जण तर, म्हणजे आता आपल्याला कसं, आपल्याला जास्त येत नाही म्हणून त्याच्यात काय पडायची भानगडीत नाही. पण काय गंधूरची पोरं जाते ती नुसतं नाचूनच येते, ती काय ह्यांचं असं बी काय काय लोक म्हणते ती. पण आपल्याला जी येते, जेवढं येते तेवढं तर आपण प्रामाणिकपणे करावं. वेडा वाकुडा गाईन परी तुझाची म्हणवीन. कारण आपल्या गावात कोण क्लास लावून कोण शिकलेलं नाही. आपल्या मागची बी नाही ती शिकलेली, आणि पुढे बी कोण म्हणजे असं मास्तर ठेवलाय कंटिन्यू चांगलं सराव त्याचं झालेला आहे असं कोण नाही. आपण कसं शिकलो तर आपल्या वाडवडिलाकडनं, तात्या असतील, तात्याच्या नंतर काका, अण्णा, आप्पा महाराज, ह्याने बी तसंच शिकलेले आहे ते, आणि त्यांचं बघून आपण बी तसंच शिकलो. मग आपल्याला जसं येतंय तसं आपण करण्याचा प्रयत्न करतो. मग ही वेडी वाकुडी जी भक्ती आहे तीच देवाला आवडते. सायास कितीही सायास करून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या चित्तातच ती नसेल तर ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. म्हणून आपल्या चित्त जर निर्मळ असेल तर आपल्याला अगदी सायास कुठं तीर्थयात्रेला सुद्धा जाऊ नका म्हणतात. कुठलं तीर्थ करायची गरज नाही. एवढे सगळे सोडा, पण आई वडिलांची जर सेवा केलं तर दुसरं कायच करायची गरज नाही. आई वडिलांच्या सेवेत एवढी ताकद आहे की त्यानं
भक्त पुंडलिकानं विठ्ठलाला आजूपर्यंत उभा केलेला आहे विटेवर. कशाच्या ताकदीवर? आई वडिलांच्या सेवेमुळे. मग हे आपल्याला स्वतः म्हणजे आपल्यामध्ये ते असलं पाहिजे. मग ते असेल तर ते पुढे प्रकट होतं. म्हणून आपण देवाचं अखंड चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरण केल्याशिवाय आणि चिंतन केल्याशिवाय आपल्या हा देह काही कामाचा नाही. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्याला काम काय सांगितलेलं आहे? तर नाम जे आहे, नामाचा आपल्याला प्रचार करायला सांगितलेला आहे. नाम संकीर्तन साधन
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. नाम संकीर्तन हे सर्वात सोपं साधन आहे. त्याच्यासाठी काय करायची गरज आहे? आपली इच्छा पाहिजे फक्त. काय कुठं सायास करायची गरज आहे? आता समजा आपल्याला यज्ञ याग करायचा आहे तर त्याच्यासाठी सगळं साहित्य गोळा करावं लागतं. ब्राह्मण आले, साहित्य सामुग्री आली, त्याचं नियोजन आलं. तसं नाम घेण्यासाठी काय करावं लागतं सांगा बरं? काय तयारी करावं लागते नाम घेण्यासाठी? फक्त आपल्या मनाची तयारी लागते, बाकी कशाची तयारी लागत नाही. ती तेवढी तयारी करण्यासाठी एवढा सायास आहे. कारण जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. कानाला गौरी लावली तर गौरीतून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल. जनाबाईंनी वाळवंटात गौऱ्या थोपल्या. गौऱ्या थोपून गेल्या आणि वाळत घातल्या. दुसऱ्या दुघी तिघी बाया आल्या तिथल्या आणि हे गौऱ्या सगळ्या गोळा केल्या आणि माझ्याच गौऱ्या आहेत म्हणून घेऊन एका जागी ढीग लावल्या. मग जनाबाई आल्यानंतर जनाबाईने म्हणल्या माझ्या गौऱ्या कुठे गेल्या? गौऱ्या कुठे गेल्या म्हणल्यावर आम्ही तर नाही गेला म्हणले. पण ती गौऱ्याचा जी ढीग लावलेला होता त्या ढिगामधून जनाबाईंनी ज्या गौऱ्या लावलेल्या होत्या ती गौरी घेतल्यानंतर त्या गौरीमधून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल. हे कशामुळे? मग त्यांनी सायास करून ते केलं नव्हतं. त्यांना माहित होतं. कारण इथं चमत्काराला नमस्कार आहे, पण सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज जी आपण कर्मे करतो, आपण आत्तासाने केलेल्या कार्याला आणि सहज केलेल्या कार्याला, आत्तासाने केलेलं म्हणजे आपण त्याची तयारी करून केलेलं काम असते. पण न कळत अनायासे जे आपल्या हातून घडतं ते खरं म्हणजे आपल्या मनातून आलेलं असतं. मग तसं आपल्याला देवाचं नामस्मरण हे मनापासून घ्यायचं आहे. हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचा प्रसार महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साधू संतांनी केला. नामदेवरायांनी राजस्थान, पंजाब या अशा ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा नामदेवरायांची 61 पदे आहेत. एवढा नामाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केलेला आहे. सर्व साधू संतांनी आपल्या कीर्तनातून, भजनातून हा नामाचा प्रसार केलेला आहे. पण त्या काळात सुद्धा चमत्कार झाल्याशिवाय नमस्कारही कोण त्यांना केला नाही. मग त्या काळात तसं होतं म्हणल्यावर आता तर काय वेगळं आहे का त्याच्यापेक्षा? पण याला वेगळं रूप काही लोक आणायलेत. मग आपल्याला भरकटून न जाता आपल्याला कुठेच जायची गरज नाही. आपण मनापासून जर नामस्मरण केलं, चिंतन केलं तर त्याचं फळ आपल्याला हे अनायासे मिळून जातं. म्हणून आपण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आपलं मन जर शुद्ध भावानं आपण नामस्मरण केलं तर दुसरं आपल्याला काहीच करायची गरज नाही. जळतील पापे ह्या एका जन्माचे येते का? जन्मांतरीचे म्हणजे किती वर्षाचे आले? किती वर्षाचे आले? जन्मोजन्मीचे. फक्त एका नामानं जळून जातील. हे नाम बी एवढं काय सोपं नाही. सोपं नाही का? सोपंच आहे, पण ते आपल्या मुखाला येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे.
आणि आपण दिखावा करण्यापेक्षा आपल्या मनातून ते केलं पाहिजे. कारण दिखावा हा दुसऱ्याला दिसतो. आपल्याला दुसऱ्याला दिसण्यासाठी, दुसऱ्यांना आपल्याला वावा म्हणण्यासाठी परमार्थ करायचा नाही. त्याला आपल्याला त्याच्यामधून काहीतरी मिळावं, आपला उद्धार व्हावा, त्याच्यातून आपल्याला त्याचं फळ मिळावं, आपण म्हणून प्रयत्न केला पाहिजे. कारण हे शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे ते खूप यातना भोगल्यानंतर 84 लक्ष योनी फिरून नंतर हा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. शरीर चांगलेही आहे आणि वाईटही आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसुले, शरीर साध्य होय केलेले, शरीर साधिले परब्रह्म. म्हणजे उत्तम बी आहे, चांगलं पण आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. नाशिवंत सुखासाठी आपण एवढा अट्टहास करतो. जे सुख कधी आपल्याला दिसलं नाही त्याच्या पाठीमागे आपण धावतो. ते आपल्याला भेटेल का? मृगजळावत जाईल लया. मृगजळ आपण किती त्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्या हाताला येईल. त्याप्रमाणे हा संसार आहे. किती आपण सुखाच्या पाठीमागे धावलो तर सुख आपल्याला भेटत नाही. म्हणून आपण सुखारागे करच
परी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. पंढरीचं सुख कोण कोण अनुभवले? हात वर करा बरं. सगळी, कारण आपल्या गावातूनच दिंडी जाते आहे. पंढरपूरला जे चालत येते त्यांना विचारा सुख म्हणजे काय आहे. गावातून दिंडी निघाल्यापासून पंढरपुरात पोहोचेपर्यंत आणि पंढरपुराहून माघारी येईपर्यंत कशाची चिंता आहे आपल्याला? त्याच्यात एकच मोठी दुर्दैवी गोष्ट अशी आहे, म्हणजे ती म्हणजे मोबाईल. मोबाईल जर नसला नसता तर मग त्या सुखाला तर पारच राहिला नसता. तरी पण ते जे सुख आहे ते सुख आपल्याला पंढरपूरला गेल्यानंतर अनुभवायला मिळतं. मग ते सुख आपल्याला कायम असावं वाटतं का? तिथे गेल्यापुरतं, घरी आल्यावर वाटते का तसं? घरी आल्यावर चालू झाला संसार आपला आपला. मग ते सुख कुठं आहे? तुकोबारा सांगतात, सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, सुख या संत समागमे. नित्य गुणाल तुझ्या नामे, नित्य गुणाल तुझ्या नामे, नित्य गुणाल तुझ्या नामे, नित्य गुणाल तुझ्या नामे. समागमे, नित्य दुनावे तुझ्या नामे, धन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो.
सुख कुठं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. इथं सुख आहे. काय काय सांगितलं नाही आपल्याला, सगळं सांगितलंय. हाकारून सांगितलंय, पाया पडून सांगितलंय. पण आपले वाजतचे बोंब कोणी नायकते कान. वाजतसे बोंब कोणी ना ऐकती कान. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून रीता तुझा ठाव नाही कोठे. सर्व प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपली ऐकायची तयारी नाही. जेवढं कीर्तन मंडपात बसलं तेवढंच, म्हणजे ते कसं स्मशान वैराग्यासारखं काम आहे. एखादा माणूस गेला, त्याच्या आपण माहितीला जर गेलो, तिथे गेल्यानंतर तेवढ्या पुरतं काय बाबा सगळं इथं सोडून जायचंय, काय न्यायचंय, काय सगळं सोडून द्यावं लागतं, उगा आपलं आपलं हरिहरी करत बसावं लागते. कुठपर्यंत ती तिथून बाहेर आले की झालं, चालू झालं, इकडे गेलेला गेला. त्याला कोण विचारते का पुन्हा पाणी पिलाच का बाबा, काय नाही. 3 दिवस पुन्हा तिकडे एंट्री नाही सावडाला. स्मशानापुरतं वैराग्य नको आपल्याला. कारण आपण येताना एकटंच आलेलो आहोत, जाताना एकटंच जायचं आहे. येताना काय कोण घेऊन आले का गटुड बिटुड? येताना बी रिकामच आलेला आहे, जाताना बी रिकामच जायचं आहे. सोबत काय येणार आहे आपल्या? तर आपलं कर्म, आपलं प्रारब्ध आपल्या सोबत येणार आहे. म्हणून आपण आपलं कर्म, आपलं प्रारब्ध कसं सुधारता येईल, कसं त्यामध्ये भर पडेल, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकांतात कधी विचार केलाय का? आपलं आपलं आपण म्हणणारे, आपल्यावर वेळ आल्यावर आपल्याकडे कोण सुद्धा नव्हतं. कोरोनामध्ये कोण जवळ येत होतं का? लांब हो लांब, जरा तिथे बाहेरून कासऱ्या बरावूनच. तेव्हा देखील देवानं आठवण करून दिली एकदा आपल्याला, कोण नाही सोबत, एकटं जायचं आहे, एकटंच आलतो, बघ तुझं तू बघ.
पण आपल्याला आपण जागे व्हायला तयार नाही. मग जागा करण्यासाठीच आपल्याला हा संत आले, पण आपण जागे होत नाही. मग हे नामस्मरण हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. याच्यामधून काय सांगितलेलं आहे? तीक्ष्ण उत्तरे. आपल्यावर जर कोण बोट केलं, म्हणजे आपल्या काही चुकलं नसताना आपल्याला जर कोण बोट केलं, आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. मग तो समोरचा कोणी का असना, लहान असो मोठा असो, आपण जर त्या वेळेला जर ते योग्य उत्तर नाही दिले तर मग ते पुन्हा आपल्या अंगलट येतं. म्हणून साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. कशासाठी? पाखंडाचं खंडन करण्यासाठी. म्हणजे कोणी उठल आपल्या धर्मावर बोट करल, मग लोक काय म्हणते, ते वारकरी संप्रदाय आहे, नम्रतेने घ्यायला पाहिजे, त्यांना असं न करायला पाहिजे होतं. आता ते कोणत्या महाराजांना कोणत्या ह्याच्या अंगावर शाही फेकली, असं झालं तसं झालं, अमुक तमुक कमेंट त्याच्यावर बोलायला भरपूर असते ते, पण त्याच्या मागचं काय आहे काय नाही हे सगळं तपासून पाहिलं पाहिजे. वारकरी संप्रदाय मवाळ राहिलं पाहिजे. पण साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, नाथाडा काय, भली तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाचे माथे हनुकाठी. एवढं पाठांतर नाही मला. संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कारण अंगावर आल्यावर जोपर्यंत शांत आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेदू आम्ही, अशी व्याख्या केलेली आहे. शांत आहे तोवर शांत आहे, पण एकदा जर पेटून उठला तर कुणालाच ऐकत नाही. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तात्या इकडे या, तात्या या इकडे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. या ठिकाणी चालू असलेला श्रीमद भागवत कथा पारायण सोहळा, अखंड नामस्मरण, कीर्तन, भजन आणि कथा. याच्यामध्ये फक्त ज्ञानेश्वरी वाचन तेवढं नाही, नसताना सप्ताह आहे आपला आहे. मग अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धर्माचं काम चालू आहे तिथं आपण आपला सहभाग नोंदवला पाहिजे. कारण धर्म कार्याला, देश कार्य याच्यासाठी आपण कुठेही मागे राहता कामा नये. मग याच्यामुळे तर सांगितलेलं आहे आपल्याला, धर्माचं पालन करा. या ठिकाणी धर्म कार्य चालू आहे, तर प्रत्येकाने आपला धर्म आहे म्हणून नाही. कारण ही जी कथा आहे, ही कथा कोणालाही ऐकायला भेटत नाही. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून गावातील सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी आपली हजेरी लावली पाहिजे, हे भागवत श्रवण केलं पाहिजे. म्हणून ज्या ठिकाणी धर्माचं काम आहे तिथं आपण तन मन धनानं सहकार्य आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. तसेच हा चालू असलेला भागवत कथा सोहळा धनाजी मुसळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी हा सोहळा या ठिकाणी चालू केला. त्यांना भगवंताचे आशीर्वाद लाभो आणि गुरुजींना सुद्धा त्याचा म्हणजे पुण्याचा वाटा त्यांना मिळावं, तेही त्या ठिकाणी सुखानं खाली बघत असतील की आपले मुलं बाळ आपल्यानंतर असा कार्यक्रम करत आहेत, धर्माचं कार्य करत आहेत. याचा त्यांना सुद्धा हेवा वाटेल. म्हणून धर्माचं पालन एवढंच करा. आपल्याला जे दररोजच्या कामातून आपण जे म्हणजे सहज कर्मे करतो, ती कर्मे करत त्या कामातच आपल्याला भगवंत भेटणार आहे. ती सहज कर्मे करा आणि त्यातूनच देवाचं नामस्मरण करा. यालाच धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जास्त काही अवघड आपल्याला सांगितलेलं नाही. म्हणून आपली वेळ झालेली आहे. झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या टाळकरी विनेकरी पकवाजे यांच्या चरणाशी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. म्हणा शेवटचा. नाही भीड बाळ नाही भीड बाळ
पंढरीचा वारकरी वारीत गुण झाले संत संघ पंढरीचा वारकरी वारीत गुण झाले चंद्रभागेचा पंढरीचा वारकरी वारीत गुण झाले मागणी सुखती आहे दिवशी तरी पाणी पांडुरंगा या संतास निर्वेद मध्ये काय माऊ देवा तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.